नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज मौजे लेंगरे येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम व द्वादशम हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी गेला आहे. तर नक्कीच गटाला काय झालं, गटाला एवढा स्पीड का कमी लागला आणि निकाल कोणाला दिला हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर भावांनो, आजच्या बकासूरचा पैरा घाणंदचा बब्या म्हणजेच घरचा साज आपल्याला पळताना दिसायला सागर शेटकटरे घाणंद, पॉवर प्लस कराड खरसुंडी यांचा बब्या आणि आपला लाडका बकासूर एकत्र पळताना दिसाले. तर गटाला एवढा स्पीड कमी का लागला? तर भावांनो, जर तुम्ही बलवडीचं मैदान बघलं असेल तर त्या मैदानात देखील बकासूरचा गटाला स्पीड कमी लागला होता, सेमीला जास्त लागला होता आणि फायनलला तर अजून लागला होता. तेव्हा बलवडीच्या मैदानामध्ये गटाला गाडी 23 सेकंडमध्ये आली होती आणि फायनलला 21 सेकंडमध्ये आली होती. म्हणजेच या जोडीला गटाला स्पीड खूप कमी लागतो आणि सेमीला आणि फायनलला खूप स्पीड लागतो. तेव्हाच तुम्ही बघितले असेल लखन आणि भुंगाची एक टॉपची गाडी होती, ती देखील पराभूत केली होती आपल्या बकासूर आणि बाब्याने. वाटला नव्हता एवढा स्पीड लावतील. तर नक्कीच असा स्पीड आपल्याला आज बघायला मिळाला. जरी गटाला कमी स्पीड लागला तरी सेमीला आणि फायनलला ही जोडी नक्कीच जास्त स्पीड लावत असतो. दुसरा प्रश्न, निकाल कोणाला दिला? दोन गाड्यामध्ये काटाकीर लढत झाली. पडायला देखील घरचा साज होता आणि अडायला देखील आपल्या बकासूर आणि बब्याचा घरचा साज होता. नक्कीच निकाल कोणाला दिला? तर भावांनो, शेवटच्या क्षणाला बकासूर आणि बाब्याने निकाल प्राप्त केलेला आहे. भावांनो, बकासूर आणि बाब्याने निकाल घेतलेला आहे. गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. तर नक्कीच भावांनो, व्हिडिओ आवडले तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशीच बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स येत राहतील. धन्यवाद भावांनो.